प्रेमात पडणं हे आपल्या हातात असतं का? प्रत्येकजण प्रेमात पडलेला असतो. कधी ते वन वे असतं तर कधी टू वे. प्रेमाचा विषय निघाला की आपल्याला लैला मजनू, रोमिओ ज्युलिएट, हीर रांझा, शीर फरहाद अशी नावं आठवतात. पण या सर्व नावांमध्ये एकही मराठी नाव कसं नाही? आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती म्हटलं तर सामान्य कथा आहे, म्हटलं तर असामान्य. कारण प्रेम, त्याग वगैरे बाबतीत ती वरील जोड्यांपेक्षा कुठेही कमी नाही. म्हटलं तर ती एक प्रतिनिधिक जोडी आहे. कदाचित ही प्रेम कहाणी तुमची असेल, कदाचित तुमच्या आसपासच्या कोणाची. तर ही कथा आहे विशाल आणि धनश्री यांची. हे दोघे टिपिकल मध्यवर्गीय घरातले आहेत. आधी दोघांच्या घरात चक्कर मारून येऊ. स्थळ धनश्रीचं घर. धनश्री सकाळपासून काय त्या पुस्तकात डोकं घालून बसलीयस? वाचू दे ग आई, तो आला की घर डोक्यावर घेईल. अहो तुम्ही तरी हिला सांगा. आई स्वतःच्या नवऱ्याकडे पाहत म्हणाली, इथे देश कठीण परिस्थितीतून चाललाय आणि तुम्हाला काय सुचतंय? दररोज तेच बदल पाहिजेत बदल. वडील वर्तमानपत्रातून डोकं वर काढत म्हणाले. तेवढ्यात बुटाच्या टापांचा ठकठक ठकठक आवाज आला. सगळेजण भेदरले. तुम्ही एवढे घाबरल्यासारखे का दिसता? नुकत्याच घरात आलेल्या धनश्रीच्या फौजदार भावानं विचारलं. कुठे काय? काही नाही, मी पेपर वाचत होतो. वडिलांच्या उत्तरानं त्यांचं समाधान झालं. मग त्यानं धनश्रीकडे मोर्चा वळवला. आणि तू काय करतेस ग? पुस्तक वाचते. कुणी दिलं हे पुस्तक तुला? विकत आणलं? मैत्रिणीने दिलं की मित्राने दिलं? मला याचा पंचनामा केलाच पाहिजे. कुणी नाही दिलं. मग आकाशातून टपकलं का? कोण आहे तो? त्याचं नाव काय? गाव काय? पत्ता काय? मी वाचनालयातून आणलं, धनश्री शांतपणे म्हणाली. हे आधी नाही सांगितलंस? तू बोलू देशील तर ना. ही प्रेमाची पुस्तकं नको वाचत जाऊ. साहस कथा आणि प्रेरणादायी पुस्तक वाच. विरंगुळा हवा असेल तर पु ल शंकर पाटील मिरासदार वाच. तू विनोदी पुस्तकं वाचली असशील असं वाटत नाही. धनश्री विनोदानं म्हणाली. वाचलीत. तू आता नोकरी करायची. दिवसभर घरात बसून त्या रटाळ मालिका आणि प्रेमपुस्तकं वाचून काय होणार आहे? अरे पण हिला नोकरी कोण देणार? आई पहिल्यांदा बोलली. हिचा भाऊ पोलिसात आहे. म्हटलं तू लेखी परीक्षा पास झालेलीच आहेस. इंटरव्ह्यूमध्ये मी सेटिंग लावतो. त्याचा शब्द म्हणजे अंतिम शब्द होता. विशालचं घर म्हणजे 1 BHK फ्लॅट होता छोटाच पण नीटनेटकेपणा आणि स्वच्छ. विशालचे वडील असल्यावर राहणार कसं नाही? यावेळीही ते याच कामात व्यस्त होते. अर्थात घर झाडत होते. अगं जरा पाय बाजूला करतेस का? खुर्ची खालचं झाडायचं आहे. विशालचे वडील बायकोला म्हणाले. ती टीपॉयवर पाय लांबून टीव्ही पाहत बसली होती. तिनं प्रतिसाद दिला नाही. मी म्हटलं पाय बाजूला करतेस का जरा? त्यांनी जरा मोठ्याने विचारलं. कंटाळा आला, जरा बाजूने झाडा. वडिलांनी रागानं झाडू फेकून दिला. बाई सगळी धूळ उडवून दिली. एक काम जमत नाही या माणसाला. धूळ राहणार कशी? दिवसातनं 2-3 वेळा घर झाडतो मी. दर तिसऱ्या दिवशी लादी पुसतो. शिवाय धुनी भांडी करा, रांधावाडा, उष्ट काढा. परमेश्वरा, बरं आता रडू नका. विशालची तयारी झाली का? जेवण झालं का? त्यानं हो. काय बनवलं जेवायला? वरण भात, पोळी, वांग्याची भाजी आणि मीठ कुणी करतं का? मीठ असतं. अरे वा, तुला माहीत आहे वाटतं. बघितलं. नेहमी असं घालून पाडून बोलणं तुमचं. माझ्या घरच्यांनी वाटोळं केलं माझं. गळ्यात धोंडा बांधला माझ्या. एवढं बोलून विशालची मम्मी रडू लागली. ए बाई, रडू नको. सकाळी तुझ्या माहेरची आठवण नको का? नको. माझे माहेरचे सण होत नाही तुम्हाला? विशाल त्यांच्या भांडणात व्यत्यय यावा म्हणून मोठ्याने गाणं म्हणू लागला. गाणं म्हणण्याची एवढीच हौस असेल तर नोकरी सोड आणि गायक बन. मम्मी, जे व्हायचं असतं ते होता येतच असं नाही. बाबांकडे बघ ना, त्यांना राष्ट्रपती व्हायचं होतं, झाले फक्त पती. विशाल भावूक होत म्हणाला. बाळा, हे आपलं प्राक्तन रे. बाबांनी त्याला इमोशनल साथ दिली. कळतात बरं मला हे टोमणे. माझं माहेर काढता का? काय होतंय का हो तुमच्याकडे? भिकारडे होता. माझ्या पायगुणामुळे बरे दिवस दिसत आहेत. तू मोठी नवाबाची औलाद होती ना. दोघांचं तुंबळ भांडण सुरू झालं. तुमचं हे सासर माहेर ऐकल्यापेक्षा मी ऑफिसला जातो. पावले चालती ऑफिसाची वाट. गाणं गुणगुणत विशाल ऑफिसकडे निघाला.
विशालचं ऑफिस म्हणजे अजिबात प्रेक्षणीय वगैरे नसलेलं ठिकाण. इथं काम कमी आणि बिनकामाच्या गोष्टी जास्त चालतात. हुशार वाचकांच्या लक्षात आलंच असेल की हे सरकारी कार्यालय आहे. इथं कामाला येणाऱ्या लोकांनी असा गैरसमज करून घेतलाय की आपण आपला मौल्यवान वेळ वाया घालवतो म्हणून सरकार आपल्याला पगार देतं. बरीच अशी मंडळी घरी करमत नाही किंवा झोप होत नाही म्हणून ऑफिसात येतात. इथल्या सुडोल गृहिणीबद्दल तर बोलायलाच नको. केवळ हवा पालट म्हणून त्या घर ते ऑफिस चक्कर मारतात. काही जणी मुलं त्रास देतात तर काही घरी थांबलं तर काम करावं लागेल या भीतीनं इथं येतात. घरी सासूबाई असतात ना, यांचा साहेब म्हणजे स्वतःबद्दलच्या गैरसमजुतीचं भलं मोठं गाठोडं आहे. विशाल घरून निघाला तेव्हा त्याचा बॉस ऑफिसमध्ये पोहोचला. विशाल सिटी बसमध्ये बसला तेव्हा तो कॅम्प्युटर स्क्रीन जवळ तोंड नेऊन खाली न बघता टायपिंग करत होता. विशालला ऑफिसला पोहोचायला नेहमीप्रमाणे उशीर झाला. त्यानं बॅग टेबलावर ठेवली आणि गंभीर चेहरा करून केबिनचं दार ठोठावलं. मे आय कम इन सर? या महाराज, तुमचीच वाट बघत होतो. थँक्यू सर. ऑफिसला यायची ही वेळ आहे का? ऑफिस म्हणजे तुम्हाला हे वाटलं का डान्स बार? नाही हो, आपलं हे धर्मशाळा. वाटलं का केव्हाही यायला? सर, आई आजारी असल्यामुळे उशीर झाला. विशाल रडवेला चेहरा करून म्हणाला. अरे मग हे आधी नाही का सांगायचं? आई म्हणजे थोडा विचार करून. आई असते रे, कुणीतरी म्हटलंच आहे ना, स्वामी तिने जगाचा आईसह भिकारी. सर, आईसह नाही, आई विना भिकारी तेच ते. भावना समजून घे रे वेड्या. हो सर. बरं, काल मी दिलेलं स्टेटमेंट पूर्ण केलं का? नाही. असं का करतो रे? तो खोबरे साहेब मला काकडीसारखा करा खाऊन टाकेल. बनसोडे साहेब रडवेला सुरात म्हणाले. आय विल ट्राय माय बेस्ट सर. प्रयत्न नाही, पूर्ण करा. यस सर. विशाल, मैं कभी बतलाता नहीं पर तेरी परवाह करता हूँ मैं माँ. हे गाणं म्हणत बाहेर पडला. तो जेमतेम 4 पावलं चालला असेल. तोच त्याची टक्कर समोरून इकडे तिकडे बघत चालणाऱ्या धनश्रीशी झाली. पहिल्या प्रेमाची धडकन झालेली ती धडक दोघांची पण धडकन वाढवून गेली. दोघेजण जरा धडपडले, मग सावरले. विशाल लहान मूल किंडर जॉयकडे बघतात तसं तिच्याकडे एकटक बघत होता. सुंदर होतीच ती, खांडेकरांच्या नायकांसारखी. एक्सक्यूज मी, बनसोडे साहेबांचं ऑफिस कुठे आहे? तिनं मंजूळ आवाजात विचारलं. विशाल अजून तंद्रीतच होता. कोण बनसोडे? इथले बॉस. ओ, त्यांना तिथे ठेवलंय. तो नजर तिच्याकडेच ठेवून केबिनकडे बोट दाखवत म्हणाला. इश्य, ठेवलं का म्हणताय? बसवलंय. धनश्री हसत हसत केबिनकडे निघून गेली. धनश्री पुढच्या 2 दिवसात ऑफिसला रुजू झाली. मग काय, विशाल अन धनश्री त्यांच्या नजरेचे खेळ सुरू झाले. इतर कर्मचाऱ्यांची कुजबुजही सुरू झाली. विशालचं काही खरं नाही. मुलगी जराशी हसली की यांना वाटतं फसली. जमताय. पण एका कर्मचाऱ्याला मात्र हे सहन झालं नाही. तो खुर्चीवरून ताडकन उठून बॉसच्या केबिनमध्ये घुसला. हे काय ऑफिस आहे का? शिस्त बिस्त आहे की नाही? अशाने ऑफिस लवर्स पॉइंट बनायचा? तो तावातावानं म्हणाला. बॉसनं चष्म्याच्या वरून त्याच्याकडे बघितलं. मिस्टर दहिवडे, काय झालं एवढं चिडायला? सर, कृपा करून मला नावाने हाक नका मारू. कुणीतरी म्हटलेलंच आहे की नावात काही नसतं. आता माझंच बघा ना, माझं नाव बनसोडे आहे म्हणून मी काय लाजायचं? आमच्या शेजारी नागडे राहतात म्हणून का ते नागडे फिरतात का? हे बरोबर नाही. त्यांनी नागडं न फिरणे बरोबर नाही. ते नाही. ऑफिसमध्ये जे चाललंय ते बरोबर नाही. काय चाललंय? विशाल आणि धनश्री एकमेकांकडे पाहून हसतात. मग उद्यापासून त्यांना तुमच्याकडे पाहून हसायला सांगतो. धनश्रीचा भाऊ फौजदार आहे आणि माझा चांगला मित्र. मग त्याला जाऊन सांगा. मेदू वडे, बटाटे वडे, नुसतेच वडे, तुम्ही जा ना गडे. तो पाय आपटत निघून गेला. अशाच एका दुपारी विशाल काम करता करता गाणं गुणगुणत. तेवढ्यात धनश्री त्याच्याजवळ आली. त्यांचं लक्ष नाही बघून तिने शुकशुक केलं. हाड. अहो, मी आहे. धनश्री, सॉरी हां, मी बघितलंच नाही. बसा ना, मला एक डिफिकल्टी आहे. अरे वा, मज्जा. यात कसली आली आहे मज्जा? मला मदत करायला खूप मज्जा येते. तुम्ही डिफिकल्टी सांगा ना. हो, पण त्याआधी एक सांगू, तुम्ही गाणं खूप छान गाता. विशाल स्वस्तुतीनं थोडा ओशाळला. थँक्स. सहज गुणगुणतो. खूप आवड दिसते तुम्हाला गाण्याची.
ती तुम्हाला जेवढी पुस्तकांची आवड आहे ना, तेवढीच मला गाण्याची आवड आहे. अय्या, तुम्हाला कसं माहीत मला पुस्तकं आवडतात ते? जादूगारच आहात तुम्ही, जादू केलीत. ती लाजली. दोघं गप्पा मारू लागले. रणबीर दीपिकाचं लफडं जमलं बरं का. कुठल्या पेपरात आलं? अहो, आपल्या ऑफिसमध्ये रणबीर आणि दीपिका. कर्मचाऱ्यांच्या ताज्या कमेंट्स. सगळेजण त्यांच्याकडे चोरून बघत होते. कुजबुजत कमेंट्स पास करत होते. हे सहन न झाल्याने दहिवडे चिडून उठला आणि दरवाजाला लाथ मारून बॉसच्या केबिनमध्ये घुसला. बाकरवडे हे काय आहे? बॉस चिडून ओरडला. बाकरवडे नाही हो, दहीवडे. हां, काय आहे? तुम्ही आधी बाहेर व्हा, मला बाहेर जायला सांगतो. अहो तसं नाही. मागे नाही का मी तुम्हाला विशाल धनश्रीबद्दल सांगितलं होतं? प्रत्यक्ष बघा आता. त्याने बॉसला खेचत बाहेर आणलं. बाहेर प्रेमी युगल गुलूगुलू गप्पा मारत होते. थोड्या वेळाने ते उठले आणि हातात हात घेऊन कुणाकडेच ढुंकूनही न बघता ऑफिस बाहेर पडले. बॉसचं माझं स्टेटमेंट पूर्ण करा रे. हा आर्त चित्कारही त्यांना ऐकू आला नाही. लैलाला मजनू मिळाला, रोमियोला ज्युलियट मिळाली, तसंच विशालला धनश्री मिळाली. दुपार नाही, संध्याकाळ नाही, घर नाही, दार नाही आणि ऑफिस तर नाहीच नाही. त्यांचं प्रेम मिळेल त्यावेळी मिळेल त्या ठिकाणी बहरू लागलं. थोडक्यात काय तर प्रेम करणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. या वचनाचा त्यांना साक्षात्कार झाला. या नवीन भावनेमुळे आधीची बावरलेली धनश्री वागीण झाली आणि विशाल दावत तोडलेल्या वासरासारखा चौखूर उधळला. त्यांच्या संगीताला नवा अर्थ मिळाला, नवी सुरावट आणि त्याला नवा ताल सापडला. याच प्रेमतालात तल्लीन होऊन दोघं रोजच्या सारखंच मजनू हिल पार्कमध्ये बसलेले होते. दोघांचा हात अर्थातच एकमेकांच्या हातात होते. माझा राजा माझी राणी, माझ्या राजा माझी राणी. राजसा, तू मला सोडून तर जाणार नाहीस ना? तुम्हाला सोडून जाणं म्हणजे मला सोडून जाणं. किती गोड बोलतेस रे. असं वाटतं हे क्षण कधी संपूच नयेत. आजपर्यंत फक्त कथा कादंबऱ्यात वाचलं होतं, आज प्रत्यक्ष घडतंय. प्रिये, माझं जीवन आधी ओसाड वाळवंट होतं. तू आता उंट बनून आलीस. अंत रेतीत नंदनवन फुललं. सगळं मिळाल्यासारखं वाटतंय. आता मला खायला नको की प्यायला नको. तू खाण्याची गोष्ट काढलीस आणि मला भूक लागली रे. एक भेळ घेऊन देशील? भेळच काय, मी तुझ्यासाठी चंद्र, ग्रह, तारे इतकंच काय, नुकताच हरवलेला विक्रम लॅडर पण आणून देईल. तुर्तास भेळच बरी. तो उठला आणि भेळवाल्याला आवाज दिला. तो हुबेहूब बॉस सारखाच दिसत होता. अरे, हे तर आपले साहेब. विशाल आश्चर्याने म्हणाला. बोला साहेब, काय देऊ? भेळवाला म्हणाला. साहेब तर तुम्ही आहात. चांगला साईड बिझनेस उघडला. साईड नाही, हा आपला फुल टाइम बिझनेस आहे. आईला, तुम्ही भेळच देता की स्टेटमेंट पण देता? असलं काही देत नाही आपण. भेळ पाहिजे तर बोला, 2 द्या. भेळवाल्यानं प्लेट 2 भेळ दिली. विशालनं त्याला पैसे देता देता विचारलं. तुम्हाला जुळा भाऊ आहे का कुणी, जो जत्रेत वगैरे हरवला होता? नाही का? आमचे साहेबही तुमच्यासारखेच दिसतात. तुम्हाला माहीत नाही असा एखादा भाऊ आहे का? ते माझ्या बापाला विचारावं लागेल. ख्याख्या भेळवाला हसत निघून गेला. दोघांनी भेळ खात खात गार्डनमध्ये चक्कर मारली. नंतर बोलत बोलत दूर कोपऱ्यातल्या एका झाडाजवळ गेले. ते झाड बुटकं होतं, पण त्याच्या खोडाचा घेर बराच होता. विशाल आणि धनश्री निवांतपणे बसले. पुढं काही घडणार, कुणी तसा विचार करणार, त्याआधी झाड थरथरू लागलं. दोघं घाबरले. भूकंपाच्या भीतीनं दोघांनी इकडे तिकडे बघितलं. तोच त्या बुटक्या झाडाच्या खालच्या फांदीवरून धनश्रीच्या भावानं धापकन उडी मारली. त्याचा पोशाख हिरवट होता आणि गळ्यात दुर्बीण होती. मी इतका वेळ तुमच्या हालचालींवर लक्ष ठेवून होतो. काय थेरत चाललीत ही? ते आम्ही आपलं या चोरासारखं भानगडी करायला लाज नाही वाटत? दादा, हे माझी भावी पती आहेत. भावाने विशालची कॉलर पकडली. काय रे पत्या बारक्या? मी बारक्या. मग तू जाड्या कारकुंड्या. कुठला कारकुंड्या? नाही, लिपिक आहे. महागाई भत्त्यासह 17,526 रुपये मिळतात. गाढवा, मला पगार सोडून याच्या दुप्पट मिळतात. भावानं धनश्रीचा हात पकडला आणि ओढत नेऊ लागला. विशालच्या घरात आज सन्नाटा पसरलेला होता. विशाल उदास मनानं बसला होता. विशाल, काय झालं? कालपासून काही खात नाहीस, पित नाहीस? त्याच्या वडिलांनी विचारलं. काय झालं बाळा? माझी शपथ आहे तुला. आई,
शपथ नको देऊस ग, मग काय झालं ते तरी सांग. मी एका मुलीच्या प्रेमात पडलोय, पण तिच्या फौजदार भावाला हे मान्य नाही. मी कारकून आहे हे त्याला आवडत नाही. आता का मी जीव देऊ का? नाही, मग मी एकटाच राहीन. त्याचे वडील घाबरून म्हणाले. विशालच्या आईनं त्यांच्याकडे रागानं पाहिलं. कारकून आवडत नाही तर कोण पाहिजे त्याला? वडील स्मगलरही चालेल म्हणाला. मग कारकून नाही तर स्मगलर हो. ते काय एवढं सोपं आहे का? मला पोलिसांची मुलगी घरात आणायचीच नाहीये. माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे, सुंदर आहे, सुशील आहे. तू तिच्याशी लग्न कर. पण मम्मी, माझं प्रेमाचा आणि लग्नाचा काही संबंध नसतो. आता आमचंच बघ ना. वडील आयुष्याचा सारांश मांडत म्हणाले. एकदा ठरलं म्हणजे ठरलं. तू त्या मुलीशी लग्न करायचं नाही. करणार मग मी आत्महत्या करेन. एवढं बोलून त्याची आई निघून गेली. विशाल, हिचं काही ऐकू नको अशा धमक्या तिने बऱ्याचदा दिल्या आहेत. त्याच्या वडिलांनी अनुभवाचा सल्ला दिला. दुसऱ्या दिवशी धनश्री ऑफिसला आली नाही. तिसऱ्या दिवशी पण आली नाही. तो मात्र रोज ऑफिसमध्ये आणि नंतर त्यांच्या भेटीच्या ठिकाणी जात होता. 3 दिवस झाले पण धनश्री आली नाही. चौथ्या दिवशी संध्याकाळी मात्र ती आली. तो मजनू गार्डनमध्ये बसून तिची वाट बघत होता. ती येताच तो आनंदाने नाचायचंच बाकी उरलं. धनश्री, विशाल, तू आलीस? धनश्री समाजाची बंधनं झुगारून त्या खविसाचा डोळा चुकवून आलीस. माझं प्रेम आज जिंकलं. तुला भेटले आणि असं वाटलं, काय सांगू, कसं सांगू. तुझ्या विना जीवन म्हणजे चटणी विना वडापाव, कॉपी विना परीक्षा, कशा विना काहीही. खरंच, अगदी खरं. चल या जगापासून दूर निघून जाऊ. अगदी दूर, जिथे फक्त तू आणि मी आणि तू आणि तू आणि मी, दुसरं काहीही नाही. पण तिथे काहीच जर नसेल तर आपण खाणार काय? तू खाण्याचं नाव काढलं आणि मला भूक लागली रे. भेळ खायची? हो चालेल. तो भेळवाल्याला शोधणार त्याआधी भेळवालाच त्यांच्याजवळ आला. भेळ घ्या, भेळ. त्याचा चेहरा हुबेहूब धनश्रीच्या भावासारखा होता. दादा, धनश्री घाबरून म्हणाली. नाही ग, त्याचा जुळा भाऊ असेल. काय देऊ साहेब? 2 भेळ लाव. फिकी की तिखट? मला तिखट. धनश्री, मला पण. विशाल चांगली झणझणीत लावतो. विशाल त्याच्या कानाजवळ तोंड नेऊन म्हणाला. नको, सकाळी प्रॉब्लेम व्हायचा. प्रॉब्लेम तर आता तुला होणार आहे बेट्या. असं बोलून भेळवाला म्हणजे धनश्रीच्या भावाने विशालचं मानगुट पकडलं. काय रे हरामखोरा, तुला सांगितलं होतं ना माझ्या बहिणीच्या नादी लागायचं नाही. बारक्या कुठला? अहो पण मी काय गुन्हा केला एवढा? प्रेमच तर केलं. हाच मोठा गुन्हा आहे. नंतर पहिल्यापेक्षा अधिक गंभीर स्वरूपाची बाचाबाची झाली आणि धनश्रीचा भाऊ तिला खेचत घेऊन गेला. मधली काही वर्ष काय झालं यात? सांगण्यासारखं काही नाही. काही वर्षानंतर अशाच एका बाजारात विशाल आपल्या चपलेला खिळा मारून घेत होता. तो जसा वळला तशी त्याला धनश्री येताना दिसली. तिच्या हातात भाज्यांच्या थैल्या आणि गळ्यात लायसन, अर्थात मंगळसूत्र होतं. आणि हो, एक राहिलंच, सोबत तिचा मुलगाही होता. नजरानजर होता त्यांच्या डोळ्यात आश्चर्य आणि खेद उमटला. धनश्री, तू इथे? का येऊ नये? नाही, तसं नाही. यांची बदली झाली इथे. कशी आहेस? कशी वाटते? तशीच. तिकडून पप्पा पप्पा म्हणत एक मुलगी धावत आली. तुझी मुलगी वाटतं? हो, खूप गोड आहे. बाळा, तुझं नाव काय? धनश्री. मोठी. धनश्रीने विशालकडे बघितलं. त्याने नजर दुसरीकडे वळवली. मग तीच पुढे बोलली. हा माझा मुलगा, याचं नाव विशाल. काय? हो, पण मी त्याला बारक्याच म्हणते. दोघेही थोडं हसतात. गाणं गात असतंस का? आयुष्यच मला गुणगुणत असतं अधूनमधून. म्हणजे काही नाही. तू पुस्तक वाचतेस? हो, पण प्रेमकथा नाही. थोडा वेळ कोणीच बोललं नाही. धनश्री, तुझं प्रकरण माझ्या आयुष्याच्या पुस्तकात नेहमीच आहे. सिलेबस बदलला तरी ते प्रकरण तसंच आहे. दोघांच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मित झळकलं. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.